दिंडोरी वृत्तांत न्यूज, वेध नव्या युगाचा। कर्मवीर रावसाहेब थोरात विद्यालयात सखी सावित्री व विशाखा समितीची स्थापना। दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कर्मवीर रावसाहेब थोरात विद्यालयात विशाखा समिती, महिला तक्रार निवारण समिती व सखी सावित्री समितीची स्थापना सह पालक मेळावा संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश सोमवंशी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठा विद्या प्रसारकचे संचालक प्रवीण जाधव, गिरीश निरीक्षक किसन काळे, आंतरराष्ट्रीय धावपटू मंगला बागुल, सरपंच आशाताई लहांगे, प्राचार्य सौ शरयू भामरे उपस्थित होते। यावेळी 26व्या कारगिल विजय दिनानिमित्त हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। प्राध्यापक सौ शरयू भामरे यांनी प्रास्ताविक केले। किसन काळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, आपल्या यशात आईवडिलांचा वाटा किती महत्त्वाचा असतो असे सांगितले। तर विद्यार्थ्यांच्या अडचणी यावर मंगला बागुल यांनी भाष्य केलं। मराठा विद्या प्रसारक संचालक प्रवीण जाधव यांनी आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वेळोवेळी शाळेला भेट देण्याचे माता भगिनींना आवाहन केले। उपस्थित महिलांच्या वतीने सौ रुपाली देशमुख, सौ नीलम पोरजे, सौ योगिता नाठे, सौ स्वाती गोवर्धने, सौ सोनाली जाधव यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी विशाखा व महिला तक्रार निवारण समिती प्राचार्य शरयू भामरे, सरपंच आशाताई लहांगे, जीवन जाधव, शिवाजी नाठे, डॉक्टर मनीषा देशमुख, सौ शुभदा देशमुख, सौ सोनाली जाधव, सौ भारती खेलुकर यांची निवड करण्यात आली। सखी सावित्री समितीमध्ये सुरेश सोमवंशी, सुनील पाटील, डॉक्टर मनीषा देशमुख, सौ शुभदा देशमुख, शिवाजी नाठे, सौ भाग्यश्री जाधव, सौ सोनाली जाधव, सुवर्णा सोनवणे यांची निवड करण्यात आली। निवड झालेल्या नवनियुक्त कार्यकारिणीचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। ज्ञानेश्वर भवर, गोविंद बैरागी यांनी सूत्रसंचालन, तर रवींद्र निकम यांनी आभार मानले। ज्येष्ठ शिक्षक प्रदीप जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला। दिंडोरी वृत्तांत न्यूज विभागीय संपादक बापू चव्हाण।